हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास खाऊ। तर चला तर सुरुवात करूया। मी अर्धा कप गव्हाचे पीठ घेतले आहे आणि 1 कप मैदा घेत आहे। अशा प्रकारे 1 कप मैदा घेत आहे। आता हे आपण चाळून घेऊया। हा सर्वांना आवडणारा असा आपला खाऊ बनणार आहे। तर आपण आता यामध्ये अर्धा कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धा कप मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे मिक्स करून घेऊ सर्व एकत्र, गव्हाचे पीठ आणि मैदा। आता यात आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे आहे। अशा प्रकारे तूप घातले आहे। आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊ क्रम्बल होईपर्यंत। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तूप मिक्स करून घेतलेले आहे। आपल्या हाताची मूठ होत आहे, याचा अर्थ आपले मोयन बरोबर आहे। आता यात आपल्याला थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी पाणी घालून मळून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मळलेले आहे। आता याला आपण 5 मिनिटे मळत राहायचे आहे। आपल्याला एकदम सॉफ्ट करायचे आहे। अशा प्रकारे मी त्याला थोडेसे तेल लावते आणि याला सॉफ्ट करून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मळून सॉफ्ट केलेले आहे। आता याला मी 5 मिनिटे मळत राहिले पिठाला, की जेणेकरून आपलं पीठ लवचिक होईल। आणि अशा प्रकारे आपण याला 5 मिनिटे झाकून ठेवूया, तोपर्यंत पुढची तयारी करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ झाकून ठेवले आहे। आता आपण पुढची तयारी करत आहोत। मी कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल चांगले तापून देऊया। आता यात घालूया, तेल तापलेले आहे, यात घालूया अर्धा चमचा जिरे। जिरे चांगले फुललेले आहे। यात घालूया थोडासा हिंग। आता यात घालूया 1 मीडियम साईजचा कांदा। कांदा आपण परतून घेऊया, ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला याला तळायचे आहे। आता यात घालूया 2 मोठ्या हिरव्या मिरच्या, मी बारीक चॉप करून घेतलेले आहेत, ते घालून घेते। हेही चांगले परतून घेऊया। आता यात घालूया 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली आहेत। आता हे पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। चांगले तळून घेऊया। आता यात घालणार आहोत आपण कोरडे मसाले। तर यात 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे। हे घालून घेऊया। हे चांगले मिक्स झालेले आहे। मी 4 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे, ते ग्रेटरने ग्रेट करून घेतलेले आहे। की आपल्याला लम्स छोटे छोटे गोळे नको आहे, म्हणून यासाठी मी ग्रेट करून घेतलेले आहे। तर आता आपण हे सगळे मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतोय। आता यात घालत आहोत आपण चवीनुसार मीठ।
हेही चांगले मिक्स करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मिक्स केले आहे। यात आपल्याला आता 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे। तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबूही घालू शकता। अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर बारीक चॉप केलेली। ही यामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे। आता हे आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया, थंड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। मी हे पीठ काढले आहे। आता हे आपण चांगले सॉफ्ट करून घेऊया। अशा प्रकारे मी चांगले सॉफ्ट करून घेत आहे। आता ह्याचे गोळे करून घेऊया। अशा प्रकारे मी गोळे करून घेत आहे। चार समान आकाराचे आपण गोळे तयार करून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे। हे आपण हाताने जरा प्रेस करून घेऊ आणि गव्हाचे पीठ लावून याला लाटून घेऊया। आपल्याला जितकं शक्य होईल तितके आपल्याला पातळ लाटायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे। आता यावर आपण थोडेसे तूप लावून घेऊ। आपल्याला सगळीकडे तूप लागले पाहिजे अशा प्रकारे मी तूप लावून घेते। अशा प्रकारे आपण तूप लावले म्हणजे याला चांगल्या लेयर येतील। आता यावर आपण थोडासा सुके पीठ घालून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी पीठ लावून घेतलेले आहे। आता आपण याला एक फोल्ड करूया। अशा प्रकारे मी फोल्ड करत आहे। आता यालाही तूप लावून घेऊया। आता यावर पण आपण पीठ घालून घेऊया। आता आणखीन एक फोल्ड मारायचा आहे। अशा प्रकारे आता आपण याला तूप लावून घेऊया। आता यावरही पीठ घालून घेऊया। आता पुन्हा याला एक फोल्ड मारून घेऊ। अशा प्रकारे मी फोल्ड मारून घेतलेले आहे। आता याला आपण हलकेसे दाबून घेऊया आणि आता हे आपण लाटून घेऊ। आपल्याला हलक्या हाताने लाटायचे आहे। आपल्याला जेवढे लांब करता येईल तेवढे लांब करून घेऊया। मला पुन्हा थोडेसे सुके पीठ लावून घेऊ। आता याला तूप लावून घेऊया। आता आपल्याला हे याचा रोल करायचा आहे।
आपल्याला यात हवा घुसून द्यायची नाही. दाबून दाबून आपल्याला याला अशा प्रकारे आता हे चांगले वळवून घेऊ आपण की आपली साईड चिकटून जाईल. आता याला आपण मधातून कापून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा आपले खूप सारे लेयर आलेले आहे याला. तर आता हे आपण याला अशा प्रकारे दाबून घेऊ. अशा प्रकारे दाबून घेतले आहे. आता आपण याला पीठ लावून घेऊ आणि याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला लाटायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे लाटून घेतलेले आहे. आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये आपल्याला हे आपली पुरी लाटून घेतली आहे ही घालून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये बॅटर घालतोय. बघा तर फ्रेंड्स, असं वाटीमध्ये घालून घेतलेले आहे. आता यामध्ये 2 चमचे आपण बॅटर घालून घेऊया. अशा प्रकारे आपण बॅटर घालून घेतले आहे. आता आपण याच्या कडा बंद करून घेऊया. वाटीमध्ये ठेवून केले म्हणजे सोपे पडते आणि त्याला गोलाकारही येतो. अशा प्रकारे जास्तीचं पीठ काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला नाश्ता बनलेला आहे. अशा प्रकारे मी नाश्ता तयार केला. आता हे बाकीचे सर्व मी करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपण ही अशी जी पुरी लाटली त्याची लेअरिंग आपल्याला उलटी करायची आहे आणि या वाटीमध्ये ठेवायची आहे आणि यामध्ये 2 चमचे बॅटर घालायचे आहे अशा प्रकारे. आणि आता आपण याचे अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचे आहे. वर उचलून आपल्याला याचे जास्तीचे पीठ काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा ह्या वाटीतच आपल्याला थोडेसे दाबून घ्यायचे आहे. याच्या कडा बंद होईपर्यंत आणि पुन्हा आता आपण याला अशा प्रकारे काढून घेऊया. आपल्या लेयर वरती असतील अशा प्रकारे मी करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स तयार झालेला आहे. आता आपण याला तळण्यासाठी घेत आहोत. मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर. त्यात तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. आपल्याला तेल जास्त तापवायचे नाही. आता हे याच्यामध्ये आपल्याला एक एक पुरी घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे जास्तीच्या घालायच्या नाही आणि याला लो फ्लेमवर तळायचे आहे. याला हलकेसे बुडबुडे येऊ राहिले आहेत. थोडासा गॅस मी वाढवते. याला हलकेसे बुडबुडे येऊ लागले की पुन्हा गॅस लो करायचा आहे. याने आपले लेयर सुटतील. बघू शकता आपण हलकेसे बुडबुडे येऊ लागलेले आहेत. आता गॅस एकदम लो करायचा आहे आणि हे तळण्यासाठी ठेवायचे आहे. हे खुल्ले म्हणजे तेव्हा आपण उलटे करूया. तोपर्यंत उलटे करा, त्याला टच पण करायचं नाही. अशा प्रकारेच त्याला तळून द्यायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बुडबुडे येत आहे. आता आपण याला हलकेसे जरा सरकावून घेऊया तेलामध्ये.
आणि याला आपण वर तेल उडवत याच्या लेअर सुटतील अशा प्रकारे आता आपण तळत आहोत। याला तेलामध्ये सरकावून घेतलेले आहे। आता याला आपण तळून देऊयात वर येईपर्यंत। बघा तर फ्रेंड्स, आपले स्नॅक्स वर तरंगू लागला आहे। आता आपण याला उलटवूयात। अशा प्रकारे मी उलटवून घेतलेली आहे। आता दुसरी साईड आपली तळून होते। बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स तळून झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। अशा प्रकारे नितळत आपण काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी काढून घेतले आहे। आता दुसरे तळण्यासाठी ठेवते। बघा तर फ्रेंड्स, दुसऱ्याही स्नॅक्सची एक बाजू आपली चांगली तळलेली आहे। आपल्या लेअर फुललेले आहेत। आता आपण याला उलटवूया। अशा प्रकारे मी उलटवत आहे। आता यालाही तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आता आपण यांनाही काढून घेऊया। आपले स्नॅक्स तळून झालेले आहेत, चांगले ब्राऊन झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारचा आपला स्नॅक्स संडे स्पेशल स्नॅक्स तयार झालेला आहे। भरपूर लेअर सुटलेला आपला स्नॅक्स तयार झालेला आहे। अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवला आहे। तर मी याला टोमॅटो सॉसने सर्व करते। बघू शकता आपण अशा प्रकारे आपण हा टोमॅटो सॉसने सर्व करणार आहोत। अशा प्रकारचा स्नॅक्स तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे आणि एक खूप मजेशीर आहे। अशा प्रकारचे मुले खूप खुश होतील अशा स्नॅक्स बघून। तर तुम्ही करून बघा। अशा प्रकारचा खूप सोपा आहे। तर अशा प्रकारचा स्नॅक्स बनवला तर मुले आवडीने खातील। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी LTB किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।